तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या कबूतरखान्यांचा प्रश्न हा गाजतोय। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली आहे। मात्र कबूतरखान्यांविरोधात पक्षीप्रेमींनी आवाज उठवलेला आहे आणि ही बातमी जय महाराष्ट्रानं सुद्धा लावून धरली होती आणि त्यानंतर आता पालिका अधिकारी कर्मचारी हे सुद्धा आता रस्त्यावर उतरलेत। कबूतर समर्थक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। कारवाई विरोधात पक्षप्रेमींनी आवाज उठवला। काही कबूतरखाने हटवण्यास त्यांनी पूर्ण विरोध केलाय। पालिकेविरोधामध्ये आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत। मात्र ही बातमी जय महाराष्ट्रानं लावून धरली होती। कबूतरखान्यांमुळे श्वसनाचे आजार बळावत असल्याचं ते बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत। मात्र कबूतर समर्थक हे रस्त्यावर उतरलेत। आता हे कबूतरखाने हटवण्यासाठी श्वसनाचा विकार कारणीभूत आहे की अन्य काही कारणं आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। दृश्य आपण पाहतोय, समर्थक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल हे आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, नक्कीच जगदीश, उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जात आहे। मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते दादर येथील कबूतरखान्यावर कारवाई करण्यात येते आहे। या ठिकाणी आहे ते बांबू आणण्यात आले आहेत आणि ते बांबू इथे लावण्यात येणार आहेत। त्याचबरोबर पत्र्याची जे ते शेड बांधण्यात येणार आहे आणि हे पूर्ण कबूतरखाना आहे तो बंदिस्त केला जाणार आहे। एका प्रकारे जे आहे ते या ठिकाणी कबुतरांपासून आहे ते मानवी आरोग्याला धोका असल्याचं ते निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आहे ते मुंबई महापालिकेकडून काल रात्री या ठिकाणी जाळी टाकण्यात येणार होती। मात्र इथल्या ज्या स्थानिक पक्षीप्रेमी आहेत किंवा इथले काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून त्याला जोरदार विरोध करण्यात आला होता आणि त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेचं जे पथक आहे ते रात्री इथून गेलं होतं। मात्र आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे ते पोलिसांचा मोठा जो आहे तो बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे बांबूंचं एक ट्रक आहे त्या ट्रकमधून बांबू आणण्यात आले आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मुंबई महानगरपालिकेची जी गाडी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। या सगळ्या ह्या कबूतरखान्याला आहे ते आता बंदिस्त करण्यात येणार आहे। त्यामुळे इथे कबुतरांना ते खाद्य घालण्यापासून सक्ती मनाई आहे आणि त्याचा तसा बॅनर इथे लावण्यात आला आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहू शकता हा बॅनर आहे ज्याच्यावरती लिहिलेलं आहे, नागरिकांना जाहीर सूचना केलेली आहे की कोणत्याही प्रकारचं आहे ते या पक्ष्यांना इथे खाद्य घातल्यानंतर 500 रुपयाचा दंड आहे तो आकारला जाणार आहे। त्यामुळे तरीही काही इथे पक्षीप्रेमी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या पक्ष्यांना ते कुठेतरी वेगळं स्थलांतरित केलं पाहिजे आणि त्यानंतर ते हा कबूतरखाना तोडला पाहिजे। मात्र नेमकं कारण काय हा कबूतरखाना जो आहे तो हटवण्याचं ते मात्र नेमकं आपण सांगू शकत नाही। मात्र या ठिकाणी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून जी आहे ती ही कारवाई करण्यात येते। जगदीश, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल। तर कबूतरखानेच जीवावर उठलेले आहेत त्या संदर्भातील अधिकची माहिती पाहूया। कबुतरांमुळे फक्त रोगराईच पसरत नाही तर गंभीर समस्याही निर्माण होत आहेत। त्यामुळे हे कबूतरखाने बंद करावेत असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलाय। कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी ही जंतू अपायकारक असते। कबुतरांच्या विष्ठेतील परजीवींमुळेही आजार बळावतो असंही निरीक्षण समोर आलंय। हिस्टोप्लाझ्मिस हा श्वसनाचा आजार सुद्धा होतो। बुरशीजन्य आजार कबुतरांच्या विष्ठेतून पसरतो असंही निरीक्षण समोर आलंय। ही बुरशी हवेत मिसळून श्वसनावाटे शरीरामध्ये जाते, त्यामुळे आजार आणखी बळावतो। लक्षणांमध्ये ताप, खोकला, थकवा, डोकेदुखी तसंच छातीमध्ये वेदना सुद्धा जाणवतात। ही बुरशी शरीराला आतून खराब करते। तसंच सिटाकोसिस हा आजार सुद्धा होतो असंही निरीक्षण आहे। न्यूमोनिया, स्नायूंचं दुखणं, थकवा, दमा होतो हे सुद्धा आजार हे बळावतात। मेंदूंच्या दुखापतीची सुद्धा शक्यता आहे। चिमुरड्यांची काळजी घेणं गरजेचं आहे असंही निरीक्षण समोर आलंय, अशी ही माहिती समोर आली आहे। कबुतरांपासून होणाऱ्या आजारावर विधान परिषदेमध्ये सुद्धा चर्चा झाली।